माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की परस्पर संमतीने घटस्फोटाच्या प्रकरणात प्रतीक्षा कालावधी शिथिल केला पाहिजे, त्यामुळे याचिका मंजूर केली जाऊ शकते. दोन नातेसंबंध जुळले, दोन व्यक्तींचे नातेसंबंध जुळले, दोन मनं जुळली आणि त्यानंतर मनं तुटली, वाद विकोपाला गेले. दोघांनी मिळून घटस्फोट घेण्याचं ठरवलं. दोघांची घटस्फोटाला संमती आहे, दोघं मिळून तयार आहेत. अशा परिस्थितीमध्ये पती आणि पत्नी दोघं मिळून न्यायालयामध्ये जातात. घटस्फोटासाठी म्युच्युअल कन्सेंट ॲप्लिकेशन दाखल करतात, ज्याची तरतूद जी आहे ती हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या 13B मध्ये आहे. आणि जेव्हा ॲप्लिकेशन दाखल करतात त्यावेळी केस दाखल करीत असताना एक हमखास प्रश्न असतो की किती दिवसामध्ये घटस्फोट मिळेल. वकील सांगतात की कूलिंग पिरियड आहे 6 महिन्याचा. कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर जे माननीय न्यायालय आहे ते दोघांमध्ये समेट होते का पाहतात आणि आपसात तडजोड होत नाही असं म्हटल्यानंतर 6 महिन्यानंतर तो आदेश जो आहे तो माननीय न्यायालय पारित करतात. 6 महिने ही खूप मोठा कालावधी आहे आणि दोघांचं जर ठामच मत असेल, एकमेकांसोबत राहायचं नाही, दोघांचं ठामच मत आहे की घटस्फोट घ्यायचा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांना 6 महिने वेट करायला लावणं योग्य आहे का? या संदर्भात पूर्वी पण माननीय उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय आलेले आहेत, परंतु बऱ्याच वेळा त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी जी आहे ती झालेली नसते. या संदर्भात आणखी एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे, जो सिव्हिल अपील नंबर 801/2026 SLP नंबर 3775/2026 मधील आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय आहे आणि केसचं जे नाव आहे ते आहे मिशा सोमानी वर्सेस ऋतुराज सोमानी. मिशा सोमानी वर्सेस ऋतुराज सोमानी. आणि या केसमधील निकालाची जी तारीख आहे ती आहे 2 फेब्रुवारी 2026. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा म्हटलेलं आहे की स्टॅट्युटरी कूलिंग पिरियड फॉर डायव्होर्स कॅन बी वेव्ड इफ नो पॉसिबिलिटी ऑफ कोहॅबिटेशन एक्झिस्ट. जर दोघांना एकत्र राहायचंच नसेल तर हा कूलिंग पिरियड कशासाठी? दोघं हे आपल्या मतावर ठाम असतील आणि दोघांनी मिळून ॲप्लिकेशन दाखल केलं आहे की आम्हाला विभक्त व्हायचं आहे, आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, आणि कदाचित हा घटस्फोट लवकर झाला तर दोघांच्या वेगळ्या मार्गाने जातील, ते दोघंही लग्न करू शकतील, दोघं सेटल होऊ शकतील, ज्याला जी योग्य वाटते ती गोष्ट ते करू शकतील, एकमेक बंधनातून मुक्त होतील. परंतु आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतामध्ये विवाह संस्थेला खूप महत्त्व आहे. शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात, नातेसंबंध टिकावे, पती पत्नीचे कौटुंबिक रिलेशन राहावे, त्यामध्ये मुलं असतील तर विषय हा आणखी संवेदनशील होतो. जे आपसात नातेवाईक असतात ते मिटवण्याचा प्रयत्न करतात, गावातील पंच असतात ते मिटवण्याचा प्रयत्न करतात, नातेवाईकांमध्ये बैठका होतात, अगदी न्यायालयामध्ये केस दाखल झाल्यानंतर सुद्धा एकमेकांचे प्रयत्न चालू असतात. परंतु जेव्हा दोघेही ठाम आहेत, विचारच जुळत नाहीत किंवा अन्य काही एकमेकांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असतील, तर अशा पिरियडमध्ये हा जो कूलिंग पिरियड आहे जो 6 महिन्याचा कालावधी असतो तर तो ठेवणं गरजेचं आहे का? या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की दोघांचे एकत्र राहणं हे शक्यच नसेल. तशी भविष्यकाळात म्हणजे अर्ज पेंडिंग 6 महिने ठेवून जर तशी शक्यताच वाटत नसेल की पेंडिंग ठेवून सुद्धा हे एकत्र राहतील पुन्हा, तर अशा परिस्थितीमध्ये दोघं ठाम असतील आपल्या निर्णयावर, तर हा जो कूलिंग पिरियड आहे तो रद्द करणं गरजेचं आहे. 6 महिने न थांबता जे म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोटाचा आदेश जो आहे अर्ज केलेला आहे तो मंजूर करणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं की माननीय उच्च न्यायालय जे आहे ते माननीय उच्च न्यायालयाने हा जो पिरियड आहे म्हणजे दोघांनी मिळून अर्ज केला घटस्फोटासाठी, माननीय कोर्ट म्हटलं की हायकोर्ट म्हटलं की आम्ही कूलिंग पिरियड जो आहे तो रद्द करणार नाही, आपल्याला 6 महिने थांबावंच लागेल. त्याच्याविरुद्ध ही याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती आणि त्या याचिकेतील पिटिशनर्सनी म्हटलं होतं की आमचं एकत्र राहणंच शक्य नाही, आमचं फायनल आहे की आम्ही घटस्फोट घेणार आहे, तर मग आम्हाला 6 महिने कशासाठी आम्ही थांबायचं, तर हा पिरियड जो आहे तो रद्द करावा. त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते माननीय उच्च न्यायालयाचा आदेश जो आहे तो रद्द केला आणि उच्च न्यायालयाने जे कूलिंग पिरियड रद्द करण्यास नकार दिलेला होता तो आदेश रद्द करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते असं म्हटलेलं आहे की जेव्हा दोघांची संमती आहे की आम्हाला घटस्फोटच घ्यायचा आहे, आम्ही राहणारच नाही, तर त्या परिस्थितीमध्ये 6 महिने हे लिटिगेशन जे आहे ते पेंडिंग ठेवण्यात अर्थ नाही असं म्हटलेलं आहे.
where there is a chance of reconciliation, however slight, or cooling period of 6 month from the date of filing of the divorce petition should be enforced. म्हणजे एक माननीय कोर्टाला ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर दोघं समोर आल्यानंतर एक अंदाज येतो की यांचे काही पुढे भविष्यात चान्सेस आहेत का, हे एकत्र राहू शकतात का. दोघंही घटस्फोट घेणार म्हणून जरी यांनी अर्ज केलेला असला तरीसुद्धा यांच्यामध्ये काही चान्सेस असे शिल्लक आहेत का की काही काउन्सिलिंग केल्यानंतर ते एकत्र राहू शकतील, आणि तरच हा कूलिंग पिरियडचा 6 महिने थांबण्याचा जो नियम आहे तो एन्फोर्स करावा, त्याचा अंमलबजावणी करावी असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. इफ देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ कन्सिलिएशन इट वुड बी मिनिंगलेस टू प्रोलॉंग द एनॉय ऑफ द पार्टीज टू द मॅरेज. आणि जर तशी शक्यताच सकृतदर्शनी वाटत नसेल, पहिल्यांदाच दोघं येऊन म्हणत असतील की नाही आम्ही ठाम आहे, आम्हाला घटस्फोटच घ्यायचा आहे, तर ते मॅटर पेंडिंग ठेवण्यात अर्थ नाही, असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, त्या ठिकाणी आपण आमच्या प्रोफाईल्सला, पेजेसला लाईक केलेलं नसेल तर त्या ठिकाणी लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे हा निकाल जे गरजू आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे की आपल्याला घटस्फोटच घ्यायचा आहे, एकत्र राहायचं नाही, तर त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि कोर्टामध्ये जी ही 6 महिने पेंडिंग केस राहणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा निकाल महत्त्वपूर्ण ठरेल. धन्यवाद.